नमस्कार मित्रांनो, भक्ती ज्ञान शिक्षा यूट्यूब चॅनलमध्ये आपणा स्वागत आहे. मित्रांनो, आजची ही कथा खूप ज्ञानवर्धक आहे, खूप गोड आणि पवित्र आहे. मित्रांनो, कुणीतरी एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली आहे की कुणाची नशीब किती वेळ चमकते आणि कुणाची नशीब किती काळ अंधारमय राहते. आणि तो श्रीमंतातून गरीब होतो, गरीबातून श्रीमंत होतो. म्हणून गरीब माणसावर कधी हसू नये. श्रीमंत माणसाला गरीब व्हायला किती वेळ लागते हे कुणाला माहीत नाही. म्हणूनच मित्रांनो, म्हणतात की गरीब आणि दुःखी माणसाला पाहून त्यांची चेष्टा करू नये, त्यांचे मन दुखू नये. अशीच एक कथा दोन बहिणीबद्दल आहे, सुकणी आणि दुखणी. एका शहरात एक सावकार त्याच्या बायकोसोबत राहत होता. सावकार भगवान शंकराचा खूप मोठा भक्त होता. त्याला संतान नव्हती. काही काळानंतर सावकारच्या बायकोने एक मुलीला जन्म दिला. पण मुलीचा जन्माच्या वेळेला सावकारच्या बायकोचा मृत्यू झाला. त्यामुळे सावकार खूप दुःखी राहत होता. घरात दुःखाचा डोंगर कोसळल्याने मुलीचे नाव दुखणी ठेवण्यात आले. सावकारची पत्नीची मृत्यूनंतर मुलगी लहान होती, म्हणून गावकरी सावकारला दुसरे विवाह करण्यास आग्रह करू लागले. पण सावकारने स्पष्टपणे नकार दिला. काही दिवस निघून गेले. सावकारला पण वाटू लागले, बालसंगोपन किती अवघड आहे आणि गावकरी सुद्धा खूपच आग्रह करू लागले होते. म्हणून सावकार दुसऱ्या विवाहासाठी तयार होतो. काही दिवसातच सावकारचा दुसरा विवाह होतो आणि त्याची दुसरी पत्नी घरी येते. पण ती दुखणीला अजिबात जवळ घेत नाही, तिच्यावर प्रेम करत नाही. ती दुष्ट स्वभावाची होती. हळूहळू वेळ निघून जाते आणि या सावकाराची दुसरी पत्नीलाही एक मुलगी झाली. सगळ्यांना खूप आनंद झाले. त्यामुळे मुलीचे नाव सुकणी ठेवण्यात आले. हळूहळू दोन्ही मुली मोठ्या होऊ लागल्या. सावकारची दुसरी पत्नी नेहमी दुखणीकडून सर्व कामे करून घ्यायची, तिला मारझोड करायची, तिला खायला सुद्धा चांगलं देत नव्हती, तिच्यावर खूप अत्याचार करायची, तिला सुकणीचे जुने कपडे घालायला द्यायची, रात्रीचं उरलेलं सुरलेलं शिळेआण खायला द्यायची. हे सगळं गोष्टी सावकारला माहीत होतं. पण सावकारचा एकही गोष्ट ती ऐकत नव्हती. दुखणीवर वडिलांचे चांगले संस्कार होते. दुखणी घरचे सगळे कामे उरकून भगवान महादेवाची पूजापाठ करायची, श्रावण महिन्याचे सर्व व्रत करायची. हे सर्व सावकारची दुसरी पत्नीला आवडत नव्हते. तसेच काही दिवस उलटून गेले. सावकारच्या दोन्ही मुली विवाहयोग्य झाल्या. तेव्हा सावकार म्हणतो, आता आपली मुली वर झाल्या आहेत, आता त्यांच्यासाठी उत्तम स्थळ शोधावे लागेल. तेवढ्यातच सावकारची दुसरी पत्नी म्हणते, मी जसं सांगते तसे करा. सुकणीला एखाद्या श्रीमंत कुटुंबात द्या आणि दुखणीला गरीब कुटुंबातच द्या. असे नाही केले तर मी माझा जीव देईन आणि तुमचाही जीव घेईन, असे ती सावकारची दुसरी पत्नी सावकारला धमकावते. म्हणून तो तिच्या म्हणणेप्रमाणे सुकणीला त्याच गावातील श्रीमंत कुटुंबाची निवड करतो, तर दुखणीसाठी गरीब झोपडीत राहणाऱ्या व्यक्तीची निवड करतो. दुखणीला हे सगळं कळाले तरी ती भगवान शंकरावर श्रद्धा ठेवून शांत राहते. जे काही होईल चांगलं होईल. थोड्या दिवसात सावकारचे दोन्ही मुलीचे लग्न झाले. दोघेही आपापले सासरी जातात. सुकणी श्रीमंत कुटुंबात गेली होती, पण दुखणी गरीब कुटुंबात गेल्यामुळे तिच्या घरात 18 दारिद्र्य नांदत होते. वरून दुखणीचा पती काम पण करत नसे. काही कालांतराने सुकणी आणि दुखणी दोघांना 2-2 मुले झाले. दुखणी आपले उदरनिर्वाहासाठी ती गावात घरकामी करू लागली. भांडी कपडे लादीचे काम करत जे काही शिळे अन्न द्यायचे ते आपल्या मुलांना खायला द्यायची. एके दिवशी सुकणीला कळाले की दुखणी घरकामी करते. सुकणी दुखणीच्या घरी जाते आणि म्हणते, तू माझ्या घरी काम कर, जे काही अन्न उरेल ते मी तुला देईन आणि काही पैसेही देईन. दुखणी सुकणीच्या घरी जाऊन काम करण्यासाठी तयार होते आणि ते सुकणीचे घरी सगळे काम करायची. जेव्हा सुकणी जे काही रात्रीचे उरलेले शिळे अन्न द्यायची, दुखणी आपली घरी येऊन मुलांना खायला द्यायची. एके दिवशी दिवाळीचा सण होता. प्रत्येकाच्या घरी दिवाळी आणि चांगले पदार्थ बनवले जात होते. मुलं आईला म्हणाले की आई, आज आम्हाला काही चांगले पदार्थ खायचा आहे. दुखी म्हणाली, मुलांनो, मी काय करू, चांगले जेवण कुठून आणू, तुझे वडील काम काही करत नाही. मुलं म्हणाले, मावशीच्या घरातून आण.
मग दुकणी सुकणीच्या घरी जाते, सगळं काम उरकून घेते आणि सुकणीला म्हणते, आज सण आहे, आज माझे मुलांना भूक लागली आहे, मला आज ताजे अन्न दे. एवढे ऐकताच सुकणीला राग आला आणि ती बहीण दुकणीला खूप खरे खोटे ऐकवते आणि तिला मारून घरातून हाकलून देते आणि म्हणते, तुझी हिंमत एवढी वाढली, ताजे अन्न पाहिजे, तुझे नशिबात शिळे अन्न खायचं आहे, तेच तुला मिळणार. मग दुकणी रडत रडत आपल्या घरी येते. आईला रडताना पाहून मुलं म्हणतात, काय झाले, का रडत आहेस? ती सर्व घटना मुलांना सांगते. मग ते मुलेसुद्धा आईचे रडणे बघून काही हरकत नाही, आई आपण शिळे अन्नच खाऊ. मुलांकडे पाहून दुकणीला खूप दुःख वाटते आणि ती विचार करते, नाही, आज मी माझ्या मुलांना काहीतरी चांगला स्वयंपाक करून खाऊ घालणार. असं म्हणून ती घरातून बाहेर पडते आणि ती लाकडं आणण्यासाठी एका जंगलात जाते. जंगलाच्या दिशेतून जाताना तिला एक गाय दिसते. ती गाय गर्भिणी असून ती प्रसूती अवस्थेत असते. गाय दुकणीला पाहताच, बाळा माझी मदत कर, मला खूप प्रसूती वेदना होत आहे, तू माझ्या पोटावर हात फिरव. दुकणी म्हणते, ठीक आहे माता. आता जसं ती गायच्या पोटावर हात फिरवते तसे गाय एक सुंदर वासराला जन्म देते. गायची प्रसूती सुखरूपपणे पार पडते. आता ती दुकणी पुढे निघून जाते. जाता जाता तिला त्या मार्गावरून एक नागिनी दिसते. ती नागिनी आपली कात सोडत असते. नागिनी दुकणीला पाहताच, बाळा माझी मदत कर, मला कात सोडताना खूप वेदना होत आहे आणि मला काही दिसत नाही. दुकणी म्हणते, ठीक आहे माता. दुकणी नागिनीची कात सोडताना मदत करते. नागिनी पण सुखरूपपणे कात सोडते. आता दुकणी पुढे निघून जाते. तिथे एक वनमाता म्हातारीचे वेश धारण करून बसली होती. दुकणीला पाहताच, बाळा माझे हात पाय आज खूप दुखत आहे, तू माझे हात पाय चेपून दे. ठीक आहे माता. दुकणी म्हातारी आईचे पाय चेपून देते. मग म्हातारे आईला बरं वाटू लागले. म्हातारे आई म्हणते, बाळा आता मला बरं वाटत आहे. आता दुकणी म्हातारी आईला प्रणाम करून पुढे निघताच म्हातारी आई म्हणते, बाळा थांब, माझ्याकडे एक पिशवी आहे, ते पिशवी तू घरी घेऊन जा. म्हणून म्हातारी आई ती पिशवी दुकणीला देते. दुकणी ते पिशवी काढून पाहताच त्यात सोनं चांदी होतं. दुकणी अतिशय चांगल्या स्वभावाची होती. म्हणून आई ही पिशवी माझी नाही आहे. म्हातारी आई म्हणते, मी आता म्हातारी झाले, मग मी याचे काय करणार, म्हणून पिशवी तू घरी घेऊन जा. म्हातारी आईने दुकणीला चांगले स्वभाव पाहून आणखी एक पिशवी देते. त्यात धनधान्य भरून होते. आता दुकणीला खूप आनंद झाले. दुकणी आईचे आभार मानू लागते. दोन्ही पिशवी घेऊन घरच्या दिशेने चालू लागते. दुकणीला वाटेत परत ती नागिन भेटते. नागिन दुकणीला एक मणी देते. नागिन म्हणते, हे मणी घे आणि हे तुझ्या घरी ठेव, तुझ्या घरात कधी धनधान्याची कमतरता भासणार नाही. दुकणी ते मणी घेऊन नागिनीचे आभार मानून आता दुकणी घरच्या मार्गावर जाताना वाटेत गोमाता भेटते. गोमाता म्हणते, तू माझी खूप मदत केलीस, आता तू मला आणि माझ्या बाळाला तुझ्या घरी घेऊन चल, मी तुला दूध देईन. दुकणी म्हणते, ठीक आहे माता. दुकणी गोमाताला आणि वासरूला घरी घेऊन येते. घरी येऊन मुलांसाठी चांगले व्यंजन बनवते, दुधाची खीर बनवते, मुलांना खायला देते. असे छान पदार्थ कधी खाल्ले होते कुणास ठाव. असं विचार करता दुखीच्या डोळ्यातून अश्रू येतात. म्हातारी आईने केलेले सहाय्याने एक छान घर बनवते. मुलांसाठी चांगले कपडे घेते. आता दुकणीच्या घरात कुठल्याच वस्तूची कमतरता नव्हती. तिच्या घरात धन धान्य दूध सगळं काही तिला मिळालं होतं. आता ती देवाचे आभार मानून सुखात राहू लागली. सुकणीला प्रश्न पडला की दुकणी घरच्या कामाला का येत नाही, तर तिला भेटायला म्हणून ती दुकणीच्या घरी येते. तिच्या घरात सगळं वैभव पाहून ती आश्चर्यचकित होते आणि ती दुकणीला म्हणू लागते की तुझ्याकडे एवढे पैसे आले कुठून. दुकणीचे मनात कपट द्वेष नव्हते. दुकणी सुकणीला म्हणते, हे बघ सुकणी, दिवाळीच्या सणाच्या दिवशी माझ्या मुलांना चांगले अन्न खायचे होते, म्हणून मी तुझ्या घरी काम करून चांगले अन्न मागताच तू मला नाही ते बोलून मला मारून हाकलवून दिलेस. मग मी माझ्या घरी आले. मला रडताना पाहून मुलं विचारू लागले, काय झालं.
जे काही घडलं होतं मी त्यांना सांगितले. मग माझे मुलं हरकत नाही, जे काही आहे शिळे अन्नच खाऊ असे म्हणू लागले. मला त्यांचे हे म्हणणे ऐकून खूप वाईट वाटले आणि मी पण आज सण आहे, आज माझ्या मुलांना काहीतरी चांगलं बनवून देईन असं विचार करून मी लाकडं आणण्यासाठी जंगलाच्या दिशेने गेले. मग जिथे जे काही घडलं ते संपूर्ण घटना सुकणीला सांगते. एवढे ऐकून सुकणी सरळ आपल्या घरी जाते आणि ती दुसऱ्या दिवशीची वाट पाहते. ती दुसऱ्या दिवशी होताच गरिबाचा वेश धारण करून ती जंगलात जाते. जंगलात शिरताच तिला तिथे एक सिंह दिसतो. सिंह सुकणीला पाहताच तिच्यावर मोठमोठ्याने गर्जना करू लागतो. सुकणी तिथून घाबरून जसा तसा आपला जीव वाचून पळू लागते. थोडे पुढे जाताच तिला एक नागिण दिसते. नागिण सुकणीला पाहताच तिच्यावर फण काढून फुसकारी मारू लागते. सुकणी हे पाहून तिथून ती आपल्या जीव वाचून पळू लागते. थोडे पुढे जाताच तिथे एक वनदेवी वृद्धावस्थेत बसली होती. वृद्ध आई सुकणीला पाहताच एक मोठी काठी घेऊन मारू लागते. अरे चल जा इथून, माझी अनुमतीशिवाय ह्या जंगलात प्रवेश केली कशी? मग तिथून सुकणी रडत पडत सरळ घरी येते. घरी येऊन पाहते तर तिथली संपूर्ण स्थिती बदललेली असते. सर्व संपत्ती नष्ट झाला होता. आता ती श्रीमंतीतून गरीब झाली होती. हे सगळं पाहून सुकणीला दुकणीवर खूप राग येतो. त्या रागेच्या भरात दुकणीच्या घरी जाते आणि ती म्हणू लागते, दुकणी, जे काही केलं तू बरं केलं नाहीस, तू मला खोटे सांगितलंस. सुकणी दुकणीला जे काही घडलं होतं ती संपूर्ण घटना सांगते. ह्या ऐकताच दुकणी सुकणीला म्हणू लागते की मी काही केलं नाही, मी काय खोटं नाही सांगितलं. जे काही घडलं ते तुझ्यामुळे घडलं. तू श्रीमंत राहून सुद्धा तू गरिबाचा वेश धारण करून गेली. तुझ्या मनात लोभ निर्माण झाला होता. हे सगळं तुझ्या लोभाचं फळ आहे. तिथून सुकणी सरळ आपल्या घरी जाते. ते तिथली अवस्था पाहून तिला पश्चाताप होतो. म्हणूनच प्रिय मित्रांनो, ह्या कहाणीतून आपण शिकतो की कधी लोभ करू नये. देवाने जे काही दिले आहे त्यात आनंदी राहायला हवे. श्रीमंत असल्याचा अभिमान बाळगू नये. श्रीमंतीमुळे कुणाशी नाते तोडू नये. वेळ असे काय वळण घेते की गरीब श्रीमंत होतो आणि श्रीमंत गरीब होतो. आपण कधीही कुणाच्या गरिबाची आणि असहाय्यतेची चेष्टा करू नये, कारण प्रत्येकाची स्वतःची वेळ असते. श्रीमंत आणि गरीब ही कधी शाश्वत नसते. श्रीमंत आली म्हणून कधी अहंकार करू नये. कधीतरी अहंकार जळून राख होतो. शेवटी आपल्या नशिबी राखच उरते. चांगल्या कर्मामुळे श्रीमंती येते, वाईट कर्मामुळे गरिबी. जाता जाता ती आपल्याला चांगलं धडा शिकून जाते. म्हणूनच प्रत्येकाशी आदर आणि प्रेमाने वागणे शाश्वत असते. देवही त्यांना साथ देतो. मित्रांनो, जर हा छोटासा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. असेच छान छान कथा तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.